नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 4 उपयोजित लेखन यामधील घटक क्रमांक 2 माहिती पत्रक आज आपण अभ्यासणार आहोत. या संपूर्ण घटकाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील सर्व घटकांवर आधारित व्हिडिओ मी तयार केलेले आहेत. आपल्या शिकू आनंदे चॅनेलवरील इयत्ता 12वी मराठी विषयाच्या प्लेलिस्टमध्ये हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही हे व्हिडिओ जरूर पहा, आपल्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत ते पोहोचवा. चला तर मग आपण माहितीपत्रक या घटकाचा अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण माहितीपत्रक या घटकातून काय शिकणार आहोत ते जाणून घेऊया. बाजारातील विविध वस्तू आणि सेवा या संबंधीची माहितीपत्रके आपण जवळजवळ दररोज पाहतो, वाचतो आणि गरजेनुसार त्या माहितीचा उपयोग करतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजचं युग जे आहे तर ते व्यापारीकरणाचं युग आहे आणि ज्या प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध असतात, सेवा उपलब्ध असतात, त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या वस्तूंची माहितीपत्रकं, त्या सेवांची माहितीपत्रकं आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपण ती पाहत असतो, वाचत असतो आणि आपल्याला ज्या वस्तूविषयी किंवा ज्या सेवेविषयी जाणून घ्यायचं आहे किंवा त्या वस्तू आणि सेवांची माहिती आपल्याला हवी असते, तर नक्कीच अशा माहितीपत्रकांचं आपण अतिशय काळजीपूर्वक वाचनही करतो आणि अशा माहितीपत्रकांचा आपल्याला उपयोगी होतो हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. आता अशी ही जी काही माहितीपत्रक असतात तर या माहितीपत्रकातील मजकूर हा स्पष्ट, नेमका, समजण्यास सोपा असून त्यांची मांडणी विशिष्ट प्रकारे केलेली असते. आणि या माहितीपत्रकांचं एक प्रकारे हे वैशिष्ट्य असतं की ही माहितीपत्रकं अतिशय साधी सोपी असतात, समजायला सोपी असतात आणि सर्वांनाच या माहितीपत्रकातील मजकुराचा अर्थ अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलेला असतो आणि सर्वांना तो समजतही असतो आणि अशाच प्रकारे ह्या माहितीपत्रकाची मांडणी केलेली असते. त्यामुळे माहितीपत्रकाचं नेटके लेखन हे एक तंत्र आहे आणि ते अवगत करून घेतलं तर मराठी भाषेच्या उपयोजनातून चांगल्या व्यावसायिक संधी आपणास नक्कीच मिळू शकतात. आणि आपण उपयोजित लेखनाच्या माध्यमातून जे विविध घटक अभ्यासतो आहोत तर त्या सगळ्या घटकांमधून आपण हाच दृष्टिकोन ठेवायचा आहे की आपली ही जी मराठी भाषा आहे, ही मराठी भाषा आपण जर चांगल्या प्रकारे आत्मसात केली तर नक्कीच या भाषेचा उपयोग आपल्याला काही व्यावसायिक संधी मिळवण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो. आणि हे जी माहितीपत्रकं आपण पाहतो आहोत किंवा माहितीपत्रकांचा जो आपण आता अभ्यास करणार आहोत तर यावरून आपल्याला ही गोष्ट नक्की लक्षात येईल की माहितीपत्रक तयार करण्याचं तंत्र जर आपण अवगत करून घेऊ शकलो तर ह्या क्षेत्रात सुद्धा आपल्याला काही व्यावसायिक संधी नक्की मिळू शकतात. आपण जी भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात केलेली आहे तर त्याचा योग्य उपयोग आपण अशा विविध ठिकाणी करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारच्या व्यावसायिक संधी आपण मिळवू शकतो. आणि या दृष्टिकोनातून आपण या उपयोजित लेखनातील घटकांकडे पाहायचं आहे. आपली मराठी भाषा अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कशी आत्मसात करता येऊ शकते आणि या भाषेचा उपयोग करून व्यावसायिक संधी सुद्धा आपल्याकडे कशा खेचून आणता येऊ शकतात याचा विचार विद्यार्थी मित्र हो तुम्ही नक्की करा आणि नक्की आपली मराठी भाषा तुम्हाला अशा प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून देऊ शकते. माहितीपत्रकाचं स्वरूप कसे असते, ते कसे तयार केले जाते या संबंधीचा तपशील आपण माहितीपत्रक या घटकातून आपल्याला घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि साधारणपणे माहितीपत्रकाचं स्वरूप काय आहे, ते कशा प्रकारे तयार केलं जातं, ह्या सगळ्या विषयीची माहिती आपल्याला या घटकातून अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं सांगितलेली आहे, ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. आणि त्यानुसार तुम्ही नमुन्यादाखल काही माहितीपत्रकं तयार करून पाहू शकाल आणि आपल्याला अशाच प्रकारची काही माहितीपत्रकं स्वतः आपण जी काही वाचतो, पाहतो ती समोर ठेवून अशाच प्रकारची काही माहितीपत्रकं आपण जर तयार करू शकलो तर ती सुद्धा आपण करणार आहोत. तसा प्रयत्न आपण करायचा आहे आणि नक्कीच हे पहिलं पाऊल आपलं असेल की आपल्याला सुद्धा हे कौशल्य जे आहे तर ते आत्मसात कसं करता येईल यासाठी आपण हे पहिलं पाऊल जे आहे ते नक्कीच टाकायचं आहे. आता आपण या घटकाविषयीचं म्हणजे या घटकामधून आपण जे काय शिकणार आहोत तर त्या संबंधीचं थोडंसं एक
प्रास्ताविक जे आहे जे आपल्या या घटकाच्या सुरुवातीला दिलेलं आहे तर ते समजावून घेऊया. आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झाले आहेत. आणि आजचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे, व्यापारीकरणाचं युग आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि बाजारामध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा देणारे अनेक उत्पादक असतात. आणि आपल्याला हे माहिती आहे की ग्राहकांना अनेक पर्याय सुद्धा वस्तूंचे सेवांचे उपलब्ध असतात. आणि अशा वेळेला आपली वस्तू किंवा आपल्या सेवा ह्या अधिक चांगल्या कशा आहेत हे आपल्याला लोकांच्यापर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे. कारण ग्राहक जे असतात ते नेहमीच विविध वस्तूंची तुलना करतात, विविध सेवांची तुलना करतात, कारण ते अधिक चौकस आहेत, चिकित्सक आहेत. आणि कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते, बारीक सारीक तपशील हवा असतो. आणि हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ते हवेच असते. आणि आजच्या ह्या स्पर्धेच्या काळामध्ये, धावपळीच्या युगामध्ये कुठलाही व्यवहार करत असताना लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची अधिक माहिती हवी असते, सखोल माहिती हवी असते. अगदी लहानसहान तपशील सुद्धा त्यांना त्या विशिष्ट गोष्टीविषयीचे जाणून घ्यायचे असतात. आणि अशा प्रकारचा हा जो काही तपशील असतो तो जर घर बसल्या आणि लिखित स्वरूपामध्ये लोकांना मिळाला तर ते नक्की त्यांना हवं असतं. कारण त्याच्यातून त्यांचा वेळ वाचत असतो. त्यांना ज्या काही गोष्टी आज बाजारामध्ये उपलब्ध असतात, वस्तू सेवा, तर त्यांचं जे त्या ज्या काही वस्तू आणि सेवा असतात तर त्यांच्याविषयीची सगळी माहिती त्यांना अगदी काही क्षणामध्ये मिळू शकते या माहिती पत्रकाच्या माध्यमातून. आणि तेही त्या ठिकाणी अगदी सविस्तरपणे. आणि ज्या काही वस्तू सेवा उपलब्ध असतात तर त्यांची तुलनासुद्धा तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. आणि लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखले आहे. आणि अशा प्रकारे लोकांना काय हवा आहे, लोकांची नेमकी मानसिकता काय आहे आजच्या या काळामध्ये, हे आता व्यावसायिकांनी, त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणारे जे लोक आहेत तर त्यांनी खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी आज जाणून घेतलेल्या आहेत. विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणारे उत्पादक असतील, त्याचबरोबर या वस्तू आणि सेवांची विक्री करणारे विक्रेते असतील, यांना सर्वसाधारणपणे लोकांची ही मानसिकता आता लक्षात आलेली आहे. या मानसिकतेचं समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक व्यावसायिक हाताळतात त्यातलाच एक प्रभावी मार्ग आहे माहितीपत्रक. आणि अशा प्रकारे लोकांना या सगळ्या वस्तू आणि सेवांविषयी जे काही जाणून घ्यायचं आहे की लहानसहान तपशील त्यांना ह्या सर्व वस्तू आणि सेवांविषयी हवे असतात, घर बसल्या त्यांना ह्या सगळ्या वस्तू आणि सेवांविषयीची तपशीलवार माहिती हवी असते, हे आता त्या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग लोकांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कशा पुरवता येतील याचा एक प्रभावी मार्ग जो आहे तर तो म्हणजे माहितीपत्रक आहे. आणि माहितीपत्रकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सगळे लहानसहान तपशील अगदी सहजरित्या पोहोचवता येतात. आता माहितीपत्रकाचं जे स्वरूप आहे तर ते आपण समजावून घेऊया की नेमकं माहितीपत्रकामध्ये काय असायला पाहिजे, कसं असतं माहितीपत्रक, कसं असायला हवं, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. की माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. आता माहितीपत्रकाची थोडक्यात इथं व्याख्या अशी केलेली आहे की ज्या वस्तूची आणि सेवेची आपल्याला माहिती द्यायची आहे तर ती त्या वस्तू आणि सेवेची जी महत्त्वपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत तर ती आपण त्या ठिकाणी त्या माहितीपत्रकामध्ये नमूद करत असतो. आणि अशा प्रकारची ही सगळी वैशिष्ट्ये असतील तर ते अगदी तपशीलवार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न असतो. या सगळ्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती जी असेल तर त्याची एक ओळख जी आहे ती लोकांना करून दिली जात असते. म्हणजेच माहितीपत्रक हे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारं परिचयात्मक पत्रक असतं. माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. आणि अशा प्रकारे जे काही माहितीपत्रक तयार केलेलं असतं तर हे माहितीपत्रक उत्पादनं, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक प्रकारचं साधन आहे. की एखादी वस्तू असेल, एखादी सेवा असेल, एखाद्या संस्थेची माहिती असेल तर ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माहितीपत्रक करत असते. नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. आणि नवनव्या प्रकारच्या या योजना असतील. आता समजा एखादी बँक असेल, त्या बँकेची एखादी योजना असेल, समजा शेतकऱ्यांसाठीची कर्ज योजना असेल किंवा
समजा शेतकऱ्यांच्या विषयीची अशी एखादी योजना असेल की सोने तारण कर्ज योजना, की ज्या सोने तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल, तर हे लोकांना माहिती व्हायला पाहिजे आणि मग लोकांच्या पर्यंत ही योजना जी आहे तर ती त्या प्रकारे आपण पोहोचवू शकलो पाहिजे. आणि मग त्या बँकेकडं असणारा जो मार्ग आहे तो म्हणजे माहिती पत्रकाचा मार्ग आहे. आणि अशा प्रकारे विविध प्रकारच्या ज्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या वस्तूंची उत्पादनं, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील किंवा उत्पादनं असतील, तर ते सगळं लोकांच्या पर्यंत पोहोचावं यासाठीची एक खिडकी म्हणजे हे माहितीपत्रक असतं. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचं जाहीर आवाहन असते आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचं हे माहितीपत्रक जे असतं तर ते अत्यंत उपयोगी ठरतं आणि ते एक लिखित स्वरूपाचं जाहीर आवाहन असतं. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. आणि हे जे माहितीपत्रक असतं तर याच्यामधून माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यामध्ये एक प्रकारचं नातं जे आहे तर ते निर्माण होत असतं. नवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे. आणि आपली जी वस्तू असेल किंवा आपल्याकडे आपण ज्या प्रकारची सेवा देणार आहोत लोकांना, तर त्या वस्तू आणि सेवा लोकांच्या पर्यंत पोहोचवायच्या आणि नवीन ग्राहक आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचे, नवीन बाजारपेठ आपल्या वस्तू आणि सेवांसाठी तयार करायची, याच्यासाठीची पहिली पायरी म्हणजे हे माहितीपत्रक असतं. यावरून तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की माहितीपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या वस्तू आणि सेवा अत्यंत प्रभावीपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतात आणि लोकांना आपल्या वस्तू आणि सेवांकडे आकर्षित करता येतं. आणि म्हणून त्या दर्जाचं माहितीपत्रक आपण तयार करू शकलो पाहिजे. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते आणि माहितीपत्रक हे लिखित स्वरूपात असतं आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांविषयीची जी माहिती आपण ग्राहकांच्या पर्यंत माहिती पत्रकातून पोहोचवत असतो ती ग्राहकांच्याकडे सतत त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकते आणि त्यांना हव्या त्या वेळेला त्या माहितीपत्रकाचा उपयोग करता येऊ शकतो. माहितीपत्रक हे कमी वेळात कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येते आणि हे जे माहितीपत्रक असतं ते कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आपल्या ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येतं. अगदी वर्तमानपत्राचा सुद्धा त्याच्यासाठी आधार घेता येऊ शकतो की वर्तमानपत्रामध्ये हे माहितीपत्रक छापून आपल्याला आणता येऊ शकतं किंवा आपण जे माहितीपत्रक छापतो ते वर्तमानपत्र विक्रेते जे असतात तर त्यांच्या माध्यमातून घरोघरी ते पोहोचवता येऊ शकतं किंवा आपले जे काही आपण ज्या प्रकारचं मार्केटिंगचं तंत्र अवलंबणार आहोत त्या माध्यमातून सुद्धा ही माहितीपत्रक लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवू शकतो. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचं कार्य करतं की जाहिरातीच्या माध्यमातून सुद्धा आपण ग्राहकांना आकर्षित करत असतो. हे माहितीपत्रक सुद्धा एक प्रकारे जाहिरातीचं सुद्धा काम करत असते. फक्त जाहिरात ही थोडी संक्षिप्त स्वरूपामध्ये असते आणि माहितीपत्रकामध्ये माहितीला प्राधान्य असतं आणि त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे अगदी सविस्तरपणे ही माहिती जी असते तर ती लोकांच्या पर्यंत पोहोचत असते. माहितीपत्रक वाचता क्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे. आणि हे माहितीपत्रक जे ग्राहकांच्या हातामध्ये पोहोचतं तर ते त्यांनी वाचलं की लगेच त्यांच्या मनामध्ये त्या वस्तू आणि सेवेविषयी कुतूहल, उत्कंठा आणि औत्सुक्य जागं झालं पाहिजे. आणि मग जर ते जागं होत असेल तर नक्की आपलं जे माहितीपत्रक आहे तर ते तिथं प्रभावी ठरलेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून हे माहितीपत्रक जे आहे ते आपण अत्यंत छान पद्धतीनं मांडणी केलेलं आणि सहज लोकांना समजेल उमजेल अशा प्रकारचं माहितीपत्रक आपण तयार करायला हवं. आणि नक्कीच ते ग्राहकांपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या वस्तू आणि सेवेविषयीचा त्यांचा जो त्यांना जे काय आपल्याला वस्तू आणि सेवांविषयी सांगायचं आहे ते प्रभावीपणे आपल्याला त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतं. आता माहितीपत्रकाची नेमकी गरज का आहे तर माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळावळ भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच. आता माहितीपत्रक जे असतं तर त्याची गरज
खरं तर सगळ्याच लोकांना असते, की अगदी फळे विकणाऱ्या एखादा फळ विक्रेता असेल किंवा भाजीपाला विक्रेता असेल, की अगदी लक्षावधी रुपयांच्या लाखो रुपयांच्या आलिशान कार विकणारा विक्रेता असेल, या सर्वांना आपल्या ह्या वस्तू ज्या असतील, सेवा ज्या असतील, ते लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात. आणि त्याच्यासाठी एक अगदी प्रभावी असा मार्ग म्हणजे हा माहितीपत्रकाचा मार्ग आहे. आणि म्हणून या माहितीपत्रकाची गरज भासतच असते. आणि म्हणून कोणताही विक्रेता असेल किंवा कोणत्याही उत्पादक कंपन्या असतील तर त्या माहितीपत्रकाचा आधार घेत असतात. कारण ते जे काही वस्तू आणि सेवा निर्माण करत असतात तर त्या लोकांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात. त्याशिवाय त्या वस्तू आणि सेवांना योग्य तो प्रतिसाद ग्राहकांकडून मिळणार नाही. आणि म्हणून ग्राहकांना ह्या वस्तू आणि सेवांबद्दल माहिती पोहोचवणं हा खरं तर त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आणि माहितीपत्रकाच्या माध्यमातून अशा प्रकारची ही माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवता येते. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, त्याचबरोबर किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूध दुभते, खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रकं पाहावयास मिळतात. आता आपण जर ही सगळी क्षेत्र बघितली तर यावरून आपल्या लक्षात येईल की असं कोणतंच क्षेत्र नाही की ज्याला माहितीपत्रकाची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याला समजा आता दिवाळी तोंडावरती आलेली आहे, मग जर समजा दिवाळीचे पदार्थ बनवणारे काही व्यावसायिक असतील किंवा काही महिला बचत गट असतील तर त्यांनी जर त्यांचं एक स्वतंत्र असं छान प्रकारचं माहितीपत्रक तयार केलं आणि त्यांचा ग्राहक वर्ग ज्या परिसरामध्ये आहे तिथपर्यंत लोकांच्यापर्यंत हे माहितीपत्रक त्यांनी जर पोहोचवलं तर नक्कीच त्या ठिकाणी इतर जे काही लोक असतात की हे दिवाळीचे फराळ विकत असतात तर त्यांच्याशी तुलना जी असेल तर ती हे सगळे ग्राहक या माहितीपत्रकाच्या आधारे करतील. आणि जर नक्कीच त्या ठिकाणी आपण आपली वस्तू अधिक दर्जेदार पद्धतीनं आणि योग्य त्या दरामध्ये लोकांना देऊ शकत असू किंवा पोहोचवणार असू तर ग्राहक नक्कीच आपल्या वस्तूंचा उपयोग करतील, सेवेचा उपयोग करतील आणि ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी नक्की आपल्याला प्रतिसाद देतील. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं क्षेत्र असू दे की त्या सगळ्या क्षेत्रांना अशा प्रकारच्या माहितीपत्रकाची आवश्यकता आहे. मग त्याच्यामध्ये नाट्यगृह, सिनेमागृह, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था. आता शैक्षणिक संस्थेचं एक साधं उदाहरण आपण घेऊया की आपल्याला समजा एखादा व्यावसायिक प्रोफेशनल कोणता तरी कोर्स असेल, एखादा कॉम्प्युटरचा कोर्स असेल किंवा ITI सारखा एखादा कोर्स असेल किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही संधी उपलब्ध असतात करिअर विषयक तर त्यांची माहिती जर समजा ह्या शैक्षणिक संस्थांनी आपल्यापर्यंत पोहोचवली तर आपल्याला सुद्धा ते आवश्यक असतं. आणि ह्या शैक्षणिक संस्थांना सुद्धा ते ज्या प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम राबवतात तर त्याची माहिती ह्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते अधिक चांगल्या प्रकारे या माहितीपत्रकाच्या माध्यमातून पोहोचवू शकतात. म्हणजे अशा प्रकारे नाट्यगृह, सिनेमागृह, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी सर्वच ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असते. आणि हे सगळेजण ह्या माहितीपत्रकाचा आधार घेतात आणि आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यांसारखीच इतरही अनेक क्षेत्र आहेत की जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. आणि अशा प्रकारे हे सगळे जर आपण क्षेत्र बघितली तर ह्या सगळ्या क्षेत्रांसाठी हे माहितीपत्रक उपयुक्त ठरतं की जिथे जिथे लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं असं आपल्याला वाटतं तिथं तिथं हे माहितीपत्रक आपल्याला नक्की उपयोगी ठरतं. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज हमखास असते. आणि अशा प्रकारे या माहितीपत्रकाच्या माध्यमातून आपल्या वस्तू आणि सेवा लोकांच्यापर्यंत पोहोचणं आपल्याला गरजेचं वाटतं. आणि लोकांना सुद्धा विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा कोठे मिळतात याची सुद्धा उत्सुकता असते. आणि जर आपण अशा प्रकारे ह्या माहितीपत्रकाचा उपयोग केला तर उत्पादक आणि ग्राहक
यांच्यामध्ये दुवा म्हणून हे माहितीपत्रक जे आहे तर नक्की आपली भूमिका पार पाडू शकते. आणि अशा पद्धतीनं आपण ही माहितीपत्रकाची गरज जी आहे तर ती समजावून घेतलेली आहे. आता माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये काय असतात ते आपण समजावून घेऊया, की माहितीपत्रक नेमकं कसं असतं, त्याची वैशिष्ट्ये काय असतात. ही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात आली तर आपण सुद्धा कोणत्याही प्रकारचं माहितीपत्रक असेल तर ते नक्की अधिक चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो. आता पहा, पहिलं त्या ठिकाणी आपल्याला हे वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे माहितीला प्राधान्य. आणि पहा की माहितीपत्रकामध्ये माहिती हाच त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग असतो आणि त्यामुळं माहितीला प्राधान्य हे माहितीपत्रकामध्ये असायलाच पाहिजे. की नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं माहितीपत्रक हे माहिती देण्याचं काम करत असल्यामुळं ज्या गोष्टीची माहिती आपल्याला लोकांच्यापर्यंत पोहोचवायची असते तर ती अचूक अशी माहिती आपण या माहितीपत्रकातून देऊ शकलो पाहिजे. तो आपला हेतू असतो या माहितीपत्रकाचा. माहिती जी आपण देणार आहोत ती आटोपशीर संक्षिप्त असावी, म्हणजे आटोपशीर असली पाहिजे, थोडक्यात असली पाहिजे. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती. आता या माहितीपत्रकावर कशाचा उल्लेख असायला पाहिजे तर आपली जी काही संस्था आहे तर ती संस्था जी वस्तू अथवा सेवा लोकांच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते तर त्या संस्थेविषयीची सगळी माहिती जी आहे तर मग ती अगदी ग्राहकांच्या दृष्टीने अत्यावश्यक माहिती असेल, कायदेशीर काही माहिती असेल ती आपण द्यायला पाहिजे. कारण लोक आपल्या माहितीपत्रकाचा उपयोग जो असेल तर तो करणार आहेत आणि आपली जी संस्था आहे तर ती कायदेशीर असेल तर नक्कीच लोकांचा विश्वास सुद्धा आपल्यावरती अधिक चांगल्या प्रकारे बसू शकतो. आणि मग यावरती ह्या ज्या काही गोष्टी असतील किंवा कायदेशीर माहिती असेल तर त्या कोणत्या, तर उदाहरणार्थ संस्थेचा नोंदणी क्रमांक आपण त्यावरती द्यायला हवा, संस्थेचा नोंदणी दिनांक आपण द्यायला पाहिजे, दूरध्वनी क्रमांक आपण द्यायला हवा, आपल्या संस्थेचा ईमेल ॲड्रेस पोहोचवायला हवा, वेबसाईट आपल्या संस्थेची असेल तर ती त्या ठिकाणी नमूद करायला हवी, संस्थेचं जे बोधचिन्ह असतं, घोषवाक्य असतं ते आपण द्यायला हवं, संस्थेचा पत्ता असेल, या संस्थेमध्ये काम करणारे जे पदाधिकारी असतील त्यांची नावं आणि संस्थेच्या कामकाजाची वेळ, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जो आहे तो आवर्जून त्याच्यावरती करायला पाहिजे. कारण ही माहिती जी असते तर ती ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती. मुख्य म्हणजे माहितीपत्रिकेतील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य आणि वास्तवच असली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे की माहितीपत्रकामध्ये आपण जी माहिती देणार आहोत ती वस्तुनिष्ठ, अगदी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जी माहिती देणार आहोत तर ती वास्तवाला धरून असली पाहिजे आणि खरी असली पाहिजे. आणि तिच्यात अतिशयोक्त म्हणजे आपण कुठल्याही प्रकारच्या अतिशयोक्तीचा उपयोग त्या माहितीपत्रकामध्ये करता कामा नये. कारण अशा माहितीपत्रकावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. चुकीची माहिती आपण दिली तर मग तरी सुद्धा आपल्या ह्या माहितीपत्रकाचा कोणी उपयोग करणार नाही आणि लोक लगेच ओळखतील की हे माहितीपत्रक खरं नाही, योग्य नाही. आणि म्हणून अतिशयोक्तीचा उपयोग आपण या माहितीपत्रकात करता कामा नये किंवा चुकीची माहिती आपण कधी देता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीयही असली पाहिजे. आता हे जी माहितीपत्रक आपण तयार करणार आहोत हे लोकांनी वाचलं पाहिजे आणि या दृष्टीनं त्यातला मजकूर जो आहे तो वाचनीय असला पाहिजे, लोकांना ते वाचावंसं वाटलं पाहिजे. तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा आणि माहिती द्यायची आहे माहितीपत्रकामध्ये परंतु माहितीचा अतिरेक नसावा, ती संक्षिप्त असली पाहिजे, सहज सोपी असली पाहिजे आणि लोकांना त्या माहितीपत्रकामध्ये दिलेला मजकूर जो आहे तो वाचावासा वाटला पाहिजे. आणि म्हणून खूप रेलचेल माहितीची त्याच्यामध्ये असता कामा नये. अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला वस्तू आणि सेवांविषयीची माहिती देता आली पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य आहे उपयुक्तता. आता आपलं माहितीपत्रक हे ग्राहकांच्या दृष्टीनं जर उपयुक्त असेल तरच ग्राहक आपल्या वस्तूला आणि सेवेला प्राधान्य देणार आहेत, प्रतिसाद देणार आहेत. आणि म्हणून आपलं जे माहितीपत्रक आहे तर ते खरं तर उपयुक्ततेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलं पाहिजे की लोकांना आपण आपल्या वस्तू आणि सेवेची उपयुक्तता पटवून देऊ शकलो पाहिजे. आपलं माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसं होईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि आपलं जे माहितीपत्रक आपण तयार करणार आहोत ते लोकांच्या दृष्टीनं उपयुक्त असलं पाहिजे, परिणामकारक असलं पाहिजे, प्रभावी असलं पाहिजे. त्याची काळजी आपण हे माहितीपत्रक तयार करत असताना घ्यायला हवी. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. आणि आपण जे माहितीपत्रक तयार करतो ते लोकांच्या हातामध्ये पडल्यानंतर ते जर लोकांच्या दृष्टीनं उपयोगी नसेल किंवा आपण जे माहितीपत्रक लोकांच्यापर्यंत पोहोचवलेलं असेल तर त्याची उपयुक्तता जर त्या ठिकाणी लोकांना वाटत नसेल तर नक्कीच ते लगेच चुरगाळून फेकून देण्याचा प्रयत्न करतील.
तर अशा प्रकारे आपलं माहितीपत्रक असता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजेच आपलं माहितीपत्रक हे लोकांच्या दृष्टीने उपयुक्त असायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे लोक ते चुरगाळून फेकून देण्याचा विचार अजिबात करणार नाहीत. असं उपयोग मूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल, तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या म्हणजेच ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. आणि आपलं माहितीपत्रक हे उपयोगी कधी ठरणार आहे, तर जेव्हा आपण त्या ठिकाणी वाचकाच्या म्हणजे जो ग्राहक असतो तर त्याच्या जिव्हाळ्याची माहिती आपण त्या माहितीपत्रकातून त्याच्यापर्यंत पोहोचवलेली असेल तर ते त्यांच्या दृष्टीने उपयोगी ठरेल. आता पहा की माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. म्हणजे आपण जे काही वस्तू आणि सेवा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार करतो आहोत आणि त्या सगळ्या वस्तू आणि सेवांविषयीचं माहितीपत्रक लोकांच्या पर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर तेव्हा आपण माहितीपत्रकातून ही काळजी घेतली पाहिजे की प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात, अडचणी असतात, प्रश्न असतात, तर ते त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आपलं माहितीपत्रक कसं उपयोगी पडेल आणि असं ग्राहकाला त्या ठिकाणी वाटायला पाहिजे की हे माहितीपत्रक त्या दृष्टीनं माझ्यासाठी उपयुक्त आहे, तर तेव्हा आपला माहितीपत्रकाचा हेतू साध्य झालेला असेल. माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का, दुधातील भेसळ ही अशी ओळखा, अशा वाक्यांकडे वाचकांचं लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचं माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते. आणि इथे एक उदाहरण दिलेलं आहे की आपण जे माहितीपत्रक तयार करतो त्याचं शीर्षक जर समजा ही तर 2 शीर्षकं सुचवलेली आहेत की तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशक मारली आहेत का, असं प्रश्नचिन्ह असणारं एखादं वाक्य सुरुवातीलाच दिलं शीर्षक स्वरूपात, तर ग्राहक नक्कीच त्या ठिकाणी की दैनंदिन जीवनामध्ये जो काय आपण भाजीपाला वापरतो तर त्या भाजीपाल्याशी संबंधित हे माहितीपत्रक आहे आणि ते आपण वाचायला हवं असं नक्की वाटेल. किंवा दुधातील भेसळ ही अशी ओळखा, आणि दूध हा नेहमीच्या वापरातला दैनंदिन वापरातला पदार्थ आहे आणि मग दुधातील भेसळ कशी ओळखायची ही एक उत्सुकता ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि नक्की त्या ठिकाणी ते माहितीपत्रक ते वाचतील, कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारी ही सगळी माहिती असणार आहे. आणि मग अशा प्रकारचे स्टॉल जर कृषी प्रदर्शनामध्ये या उत्पादकांनी लावलेले असतील, अशा प्रकारची माहिती देणारे स्टॉल, तर नक्कीच त्या ठिकाणी शहरी लोक सुद्धा असा विचार करतील की आपण जाऊन या स्टॉलला भेट द्यायला पाहिजे, या कृषी प्रदर्शनाला भेट द्यायला पाहिजे आणि ही माहिती नक्की जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा प्रतिसाद जो आहे तर तो आपल्याला नक्की त्या ठिकाणी मिळू शकतो आणि त्याच्यासाठीचा लोकांच्या पर्यंत ही सगळी माहिती पोहोचवणं आणि लोकांना आपल्यापर्यंत यायला भाग पाडणं, तर या दृष्टीने हे माहितीपत्रक जे आहे तर ती महत्वाची भूमिका पार पाडत असतं आणि म्हणून माहितीपत्रक तयार करत असताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वेगळेपण, की इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याचीही काळजी घेतली पाहिजे. की आपली वस्तू आणि आपल्या ज्या सेवा असतील तर यांच्याविषयीचं आपण जे माहितीपत्रक लोकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा अर्थातच इतर वस्तू आणि सेवा बाजारामध्ये उपलब्ध असतात त्याच्याशी लोक तुलना करणार आहेत आणि मग अशा वेळेला आपलं माहितीपत्रक हे जर आपण चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवलं तर लोक नक्कीच आपल्या वस्तू आणि सेवांविषयी अधिकचा विचार करू शकतील. हे वेगळेपण जे आहे ते माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत असलं पाहिजे आणि मग अनेक उत्पादक जे आहेत ते अशा प्रकारचं माहितीपत्रक ग्राहकांपर्यंत नक्की पोहोचवणार आहेत. मग आपलं सुद्धा माहितीपत्रक ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. मग अशा वेळेला इतर माहितीपत्रकांपेक्षा आपलं माहितीपत्रक हे थोडं वेगळं असेल, त्यातला मजकूर आणि रचना थोडी वेगळी असेल तर लोक आकर्षित होतील त्या माहितीपत्रकाकडे, ते वाचतील. इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणं आणि वेगळा लेआउट म्हणजे आराखडा, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन याद्वारे सुद्धा माहितीपत्रकामध्ये आपल्याला वेगळेपण आणता येतं आणि या दृष्टीने आपण असा विचार करायचा की बाजारामध्ये विविध वस्तू आणि सेवांविषयीची जी माहितीपत्रकं लोकांपर्यंत पोहोचवत असतात तर त्याच्याशी स्पर्धा करणारं माहितीपत्रक आपण कसं तयार करू शकतो आणि आपल्या वस्तू आणि सेवांकडे लोकांना आपण कसं आकर्षित करू शकतो, तर असं माहितीपत्रक आपल्याला इतरांपेक्षा वेगळं असं तयार करावं लागेल आणि ते एक अत्यंत महत्वाचं कौशल्य आहे, ते एक तंत्र आहे आणि त्या पद्धतीने आपण हे तंत्र आत्मसात केलं तर आपलं माहितीपत्रक इतरांपेक्षा वेगळं होईल आणि नक्कीच आपल्या
वस्तू आणि सेवा यांना ग्राहकांचा असणारा प्रतिसाद जो आहे तर तो मिळणार आहे आणि म्हणून हे वेगळेपण आपण माहिती पत्रकामध्ये आणलं पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य आहे की आकर्षक मांडणी, त्यालाच लेआउट असं म्हणतात, की माहिती पत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. आता जाहिरातीतील मजकूर असेल किंवा माहिती पत्रकातील मजकूर असेल, नक्कीच त्या ठिकाणी आकर्षित करणार असलं पाहिजे ह्या सगळ्या ग्राहकांना. मांडणी सरधोपट असू नये आणि नेहमीसारखी सरधोपट माहिती आपण त्या माहिती पत्रकात द्यायची नाहीये. थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण त्याची मांडणी करायची, लोकांना आकर्षित करायचंय त्या मजकुराकडे. माहितीपत्रक दिसता क्षणीच ते वाचावेच असे वाटलं पाहिजे आणि माहितीपत्रक ग्राहकांच्या हातामध्ये पोहोचलं, वाचकांच्या हातामध्ये पोहोचलं की ते आपण वाचलंच पाहिजे असं त्यांना वाटायला हवं. असं हे माहितीपत्रक असलं पाहिजे, अशी त्याची मांडणी असली पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा आणि ह्या तांत्रिक बाजू सुद्धा महत्वाच्या आहेत, की ज्या कागदावरती आपण हे माहितीपत्रक छापून लोकांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत तो कागद सुद्धा दर्जेदार असला पाहिजे, त्याची छपाई रंगीत असली पाहिजे. पहिलं पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे आणि माहितीपत्रक समजा 2-3 पानांचं असेल तर पहिलं पान हे खूपच त्या ठिकाणी लोकांचं मन आकर्षित करणारं असलं पाहिजे. त्याचा आकार सुद्धा योग्य असला पाहिजे आणि ह्या माहिती पत्रकाचं जे शीर्षक आहे, बोधवाक्य जे आहे तर ते सुद्धा ठसठशीतपणे दिसणारं असावं आणि माहिती पत्रकाची मांडणी ही वेधक म्हणजे आकर्षित करण्यासाठी गरजेनुसार, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी गरजेनुसार त्या त्या क्षेत्रातले जे कुशल कलाकार असतात, चित्रकार असतात, संगणक तज्ज्ञ असतात, त्यांची सुद्धा मदत आपण घेतली पाहिजे आणि मग या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून आपण एक छान असं माहितीपत्रक तयार करू शकतो आणि या माहितीपत्रकाचं लेआउट जे आहे, आराखडा जो आहे, आकर्षक मांडणी जी आहे ती जर अगदी वैशिष्ट्यपूर्ण तयार झाली तर नक्कीच त्या ठिकाणी आपण ज्या गोष्टींची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर ती प्रभावीपणे लोकांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि म्हणून या आकर्षक मांडणीकडे आपण लक्ष द्यायला हवं. आता पुढचं वैशिष्ट्य आहे भाषाशैली. हा महत्वाचा घटक आहे आपल्या माहिती पत्रकातील आणि याच्यासाठी आपलं भाषिक कौशल्य आपण इथं वापरू शकतो. भाषेचं उपयोजन जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला या माहिती पत्रकातील मजकुरामध्ये करता येतं. माहितीपत्रक केवळ पाहिलं जात नाही तर ते वाचलंही जातं आणि माहितीपत्रक हे पाहण्यासाठी कमी आणि वाचण्यासाठी खरं तर जास्त असतं आणि म्हणूनच ते वाचावंसं वाटावं यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे आणि मग जे वाचकांच्या किंवा ग्राहकांच्या हातामध्ये हे जे काही माहितीपत्रक पडणार आहे तर त्यांनी ते वाचावं असं आपल्याला जर वाटत असेल तर नक्कीच त्या माहितीपत्रकातील भाषा ही आकर्षक असली पाहिजे, लोकांचं लक्ष वेधून घेणारी असली पाहिजे. हे ते एक उदाहरण दिलेलं आहे की आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल, असे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती, आता तणावाला वेळ नाही, एवढ्या 4च शब्दात सांगणं म्हणजेच मनाला भिडणारी शब्दयोजना करणं होय. म्हणजेच इथं त्या ठिकाणी लोकांच्या भावनिकतेचा आपण विचार करायला पाहिजे की आपण एखाद्या कृषी पर्यटनाचं माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवणार असू तर तिथं तुम्ही यायला पाहिजे. तुम्ही तिथं आल्यानंतर खूप सुखी व्हाल, तिथल्या वातावरणात रंगून जाल, दुःख करत बसायला वेळ मिळणार नाही, असं लांबलचक मजकूर आपण छापण्याऐवजी आपल्या माहितीपत्रकामध्ये आता तणावाला वेळ नाही एवढं त्या ठिकाणी आपण 4 शब्द जरी त्या ठिकाणी छापले तरी लोकांच्या पर्यंत जो आपल्याला संदेश पोहोचवायचा तो नक्कीच त्या ठिकाणी पोहोचतो आणि तोही प्रभावीपणे पोहोचतो आणि त्यांच्या भावनेला साथ घालणारी अशा प्रकारची ही शब्दयोजना असते आणि म्हणून कमीत कमी शब्दांमध्ये सुद्धा आपण लोकांच्या भावनिकतेला आवाहन करू शकतो आणि अशा पद्धतीची लोकांच्या हृदयाला भिडणारी भाषाशैली आपण ह्या माहिती पत्रकामध्ये वापरू शकतो. थोडक्यात काय तर भाषाशैली पाल्हाळिक नको तर मनाची पकड घेणारी हवी आणि यावरून आता हे आपण लक्षात घ्यायचं आहे की पाल्हाळिकपणा जो आहे तो माहिती पत्रकामध्ये उपयोगाचा नाही, तर आपल्याला जे सांगायचं आहे ते लोकांच्या मनाची पकड घेणारं आपल्याला जर मांडायचं असेल तर त्यासाठीची नेमकी शब्द योजना आपल्या ह्या माहिती पत्रकामध्ये आपण द्यायला पाहिजे. म्हणजेच भाषाशैली जी आहे तर ती अशा प्रकारे ह्या वाचकांची, ग्राहकांच्या मनाची पकड घेणारी असली पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता समजा इथं पुढचं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की समजा एका कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून आता आपण ही सगळी वैशिष्ट्ये समजून घेतली. आता आपल्याला प्रत्यक्ष एक काय करायचं की माहिती पत्रकासाठी जे आवश्यक मुद्दे असतात तर त्या मुद्द्यांचा एक नमुना जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. मग इथे विषय एक दिलेला आहे की समजा एका कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखा नव्याने सुरू करायची आहे, म्हणजे सायन्स कॉलेज, ज्युनियर कॉलेज जे आहे तर ते सुरू करायचं आहे. ही बाब जास्तीत जास्त प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायची आहे. आता अनेक प्रकारची ही कनिष्ठ महाविद्यालय आजूबाजूला परिसरामध्ये उपलब्ध असतात, विद्यार्थ्यांच्याकडे अधिकाधिक चांगले पर्याय उपलब्ध असतात आणि
अशा वेळेला नवीन शैक्षणिक वर्षापासून हे नवीन कॉलेज जे आहे किंवा ही जी विज्ञान शाखा जी आहे म्हणजे एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरू करायची असेल तर नक्कीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याकडेच काय यायला पाहिजे, तर त्या मुलांना आकर्षित करून घेण्याचं काम जे आहे तर ते आपल्याला या माहिती पत्रकातून करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला या माहिती पत्रकाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची, विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायची आहे. कारण तसं झालं तरच विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधतील. आणि जे काही त्या ठिकाणी ही सायन्स कॉलेज जे सुरू होणार आहे किंवा ह्या नवीन शैक्षणिक वर्षापासून त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ही जी काही नव्यानं विज्ञान शाखा सुरू होणार आहे तर तिथं विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं जर आपल्याला वाटत असेल, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाशी त्यांनी संपर्क साधावा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आपल्याला त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, त्या मुलांपर्यंत, पालकांपर्यंत त्यांच्या कसं पोहोचता येईल तर हे आपण या माहिती पत्रकातून पाहू शकतो. आणि हे सगळं काम जे आहे तर ते आपण माहिती पत्रकातून कसं साध्य करू शकतो हे आपण इथं आता पाहायचं आहे. आता विद्यार्थी मित्र हो, पहा की हा सगळा भाग जो आहे तो आपण आता समजावून घेतला. आता कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत की अशा प्रकारचं हे माहिती पत्रक तयार करत असताना, तर ते कनिष्ठ महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवले जाते त्या संस्थेचे बोधचिन्ह किंवा बोधवाक्य, संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, हे सगळं आपण त्या माहिती पत्रकामध्ये द्यायला पाहिजे. आणि कुठल्याही शैक्षणिक संस्थेचं अशा प्रकारचंच हे माहिती पत्रक असतं की त्याच्यावर सगळं शैक्षणिक संस्थेचं नाव असेल, पत्ता असेल, ईमेल ॲड्रेस असेल, त्याचबरोबर इतर सगळी जी काही पदाधिकाऱ्यांची नावं वगैरे असतील तर ती तिथं दिलेली असतात. अशा प्रकारे आपण माहिती पत्रकामध्ये या माहितीचा उल्लेख करायचा आहे. त्याचबरोबर त्या संस्थेचं नाव, पत्ता, स्थापना वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, वेबसाईट, सर्व काही हे सगळे तपशील आपल्याला विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि माहिती पत्रकावरती या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण करणं गरजेचं आहे. त्या कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव, पत्ता, स्थापना वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, वेबसाईट सुद्धा आपल्याला द्यायची आहे की ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नव्यानं हे विज्ञान शाखा सुरू व्हायची आहे तर त्या कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव असेल, त्याचा पत्ता असेल, स्थापना वर्ष असेल, दूरध्वनी क्रमांक असेल, संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक असेल, ईमेल ॲड्रेस असेल, वेबसाईट असेल, हे सगळे तपशील आपण तिथं द्यायचे आहेत माहिती पत्रकामध्ये की जेणेकरून विद्यार्थी पालक आपल्याशी संपर्क साधू शकतील. संस्था व कनिष्ठ महाविद्यालयास असलेली शासकीय मान्यता, मंजुरी विषयक संक्षिप्त माहिती आणि हे जे काही नव्यानं विज्ञान शाखा तिथं सुरू होणार आहे तर त्याच्या मान्यतेविषयीचा जो तपशील आहे तो सुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचायला हवा. कारण तो जर असेल तरच विद्यार्थ्यांनी, पालक तुमच्याकडे चौकशीला येणार आहेत. आणि म्हणून शासकीय मान्यतेचा, मंजुरीचा जो संक्षिप्त भाग आहे की तो आपण त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित प्राथमिक माहिती, उदाहरणार्थ शासकीय आहे ते कॉलेज की खाजगी आहे की अनुदानित आहे की विनाअनुदानित आहे, अशा प्रकारचा सुद्धा भाग आपण त्याच्यामध्ये नमूद करायला पाहिजे. आता कनिष्ठ महाविद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी, ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नव्यानं ही जी काही विज्ञान शाखा सुरू होते आहे, मग समजा त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला आणि वाणिज्य या 2 शाखा पूर्वीच सुरू असतील तर नक्कीच त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयाची आतापर्यंतची जी शैक्षणिक वाटचाल आहे तर ती सुद्धा आपण नमूद करू शकतो. विद्यार्थ्यांचं घवघवीत यश त्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही मिळवलेलं असेल त्याची संक्षिप्त माहिती या माहिती पत्रकामध्ये देता येऊ शकते. आवश्यक ते सगळी सांख्यिकीय माहिती त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित ती सुद्धा आपल्याला देता येऊ शकते. कनिष्ठ महाविद्यालयातील सुविधा, मग स्वच्छतागृह असतील, प्रयोगशाळा असतील, क्रीडांगण, सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका, वसतिगृह, वाहनतळ, उपहारगृह, अगदी यांचे छोटे छोटे फोटो जे असतील ते सुद्धा आपल्याला या माहिती पत्रकामध्ये छापता येतील. कनिष्ठ महाविद्यालयाची असणारी सगळी वैशिष्ट्य की जी वैशिष्ट्य वाचल्यानंतर विद्यार्थी ग्राहक नक्की त्या ठिकाणी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी प्रवेशासाठी संपर्क साधतील, तर अशी वैशिष्ट्य आपण तिथं द्यायला हवी. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये होणारे उपक्रम, मग कमवा आणि शिका योजना असेल, NSS राष्ट्रीय सेवा योजना असेल, सहलींचं आयोजन असेल, तर हे सगळे उपक्रम की जे त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबवले जातात तर त्यांचाही उल्लेख आपण तिथं करावा. त्यासाठी काही पूरक फोटो असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये छापायला हवेत. संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षांचे जे निकाल असतील, म्हणजे कला शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल, की यांचे आतापर्यंतचे जे निकाल असतील की त्यांची एक सांख्यिकी माहिती आपण जर पुरवली तर नक्कीच विद्यार्थ्यांनी, जे पालक असतील तर ते या माहितीचा उपयोग जे असतील तर ते करतील आणि प्रवेश आपल्या पाल्याला घ्यायचा की नाही याचा विचार पालक करतील. विद्यार्थी सुद्धा ठरवू शकतील की जर अशा प्रकारे इतर शाखांचे निकाल
संस्कार या कनिष्ठ महाविद्यालयाचे चांगले असतील तर नक्कीच त्या ठिकाणी ही नव्यानं सुरू होणारी जी विज्ञान शाखा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षण आपल्याला इथं मिळू शकेल आणि आपण जरूर तिथं त्या ठिकाणी प्रवेश घ्यायला हवा आणि अशा प्रकारे विश्वासानं हे विद्यार्थी आणि पालक या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधू शकतील. कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्या भविष्यकालीन योजना असतील की पुढे हे कनिष्ठ महाविद्यालय काय काय करू इच्छितं त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये माहिती पत्रकामध्ये करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना जे काही विविध प्रकारच्या शैक्षणिक सवलती दिल्या जातात, शिष्यवृत्ती सरकारी असेल वगैरे मिळते तर त्याचाही तपशील आपण त्या माहिती पत्रकामध्ये द्यायला हवा. कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती किंवा एक छोटेखानी नकाशा जो आहे तो सुद्धा माहिती पत्रकामध्ये जर छापला तर जे विद्यार्थी आणि पालक बाहेरून येणार आहेत, बाहेर गावावरून येणार आहेत, संपर्क साधणार आहेत तर त्यांना तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे सहजपणे लक्षात येऊ शकतं आणि म्हणून अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या रस्त्यांची माहिती आणि नकाशा सुद्धा या माहिती पत्रकामध्ये देऊ शकतो. प्रवेश प्रक्रियेबद्दलची माहिती, प्रवेश क्षमता, प्रवेशाच्या अटी, आवश्यक ती कागदपत्रे, प्रवेशाबाबतची पात्रता, प्रवेशाची अंतिम तारीख, प्रवेश अर्जाचा नमुना, फी, सुरुवातीला भरावयाची रक्कम, संबंधित कोर्सचा कालावधी, प्रवेशाच्या कामकाजाची वेळ, सुट्ट्या केव्हा असतील, संबंधित अधिकाऱ्यांचे नाव, त्यांचा फोन क्रमांक, प्रवेश निश्चित केव्हा होणार, त्याची तारीख म्हणजेच यादी जाहीर करणं, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याची तारीख याबद्दलची सगळी माहिती आपण जर पुरवली तर सगळ्या प्रकारचा तपशील, सगळ्या प्रकारची माहिती अगदी व्यवस्थितरित्या विद्यार्थी आणि पालकांच्या पर्यंत पोहोचेल आणि नक्की त्या ठिकाणी अशा प्रकारचे सगळे तपशील आपण जर पुरवलेले असतील तर हे सगळे विद्यार्थी आणि पालक चौकशीसाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येऊ शकतील आणि नक्की तिथलं सगळं वातावरण पाहून प्रवेश घ्यायचा की नाही हे ठरवू शकतील आणि अशा प्रकारे हे माहितीपत्रक विद्यार्थी आणि पालकांच्या पर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम जे आहे म्हणून काम करू शकतं. आपण आता माहितीपत्रक नेमकं कसं तयार करायचं, त्याचं स्वरूप काय असतं, त्याची गरज काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, कोणकोणत्या क्षेत्रांसाठी हे माहितीपत्रक उपयुक्त असतं हे सगळं आता पाहिलेलं आहे की आजच्या काळामध्ये आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारं माहितीपत्रक तयार करणं ही व्यावसायिकांची गरज आहे आणि विविध प्रकारचे जे व्यावसायिक असतात त्यांना आपल्या वस्तू आणि सेवांविषयीची अत्यंत आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारी माहितीपत्रकं तयार करणं हे आता गरजेचं वाटतं आणि त्या पद्धतीची माहितीपत्रकं ते तयार करून घेत असतात, ती त्यांची गरज आहे आणि ही सगळी माहितीपत्रकं तयार करणं आणि ती वेळेवर उपलब्ध होणं ही ग्राहकांची सुद्धा गरज असते. म्हणजे जशी व्यावसायिकांची ही गरज आहे माहितीपत्रक चांगलं तयार करणं तसंच विविध वस्तू आणि सेवांची माहिती आपल्याला छान प्रकारे मिळणं, तपशीलवार मिळणं असं सुद्धा त्या ग्राहकांना वाटतं आहे आणि म्हणून ग्राहकांची सुद्धा ती गरज बनलेली आहे आणि त्यामुळे माहितीपत्रक तयार करणं या गोष्टीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे आणि अशा प्रकारे अतिशय प्रभावी परिणामकारक माहितीपत्रक तयार करणं ही आजच्या काळामध्ये निर्माण झालेली एक व्यावसायिक संधी आहे आणि आपलं भाषेचं सगळं कौशल्य जे आहे तर त्याचा उपयोग करण्याची जी काही म्हणून क्षेत्र आहेत तर त्या क्षेत्रांमध्ये हे माहितीपत्रक तयार करणं हे सुद्धा क्षेत्र आहे आणि आपण नक्कीच आपल्या भाषिक कौशल्याचा उपयोग इथे करू शकतो आणि या प्रकारच्या व्यावसायिक संधी जी असतील तर त्या आपण निर्माण करू शकतो. या दृष्टिकोनातून आपण ह्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, त्याकडे पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रहो, या घटकावरील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.